त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आज प्रमोद शेडगे, त्याच वेळेला भारतजी राऊत सर, त्याच वेळेला आज तुम्ही आदेजी पाटील यांचा आवाज ऐकताय. आणि उद्याच्या दिवशी संकेत पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या साथीला तुम्ही आदेश पाटील यांचा देखील आवाज ऐकणार आहात. अनेक नामवंत समालोचक या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळाल्यात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हकीम शेख आणि त्याच्या साथीला विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हकीम शेखने टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने खेळल्यात, गाजवल्यात. विश्वनाथ जाधवच्या नावावरती कार राहिली आहे सुप्रीमो चषकामध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू लोअर फुलटोत होता. ऑन साइडला आडवा बाटने केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मॅचची गोल्डन विकेट. विशू झालाय गोल्डन डकचा शिकार, तो आउट. जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता. यावेळेला ट्रॅप रचला आणि ट्रॅप मध्ये मात्र विकेट शिकार मिळाली. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बरोबर एलिव्हेशन मिळालं नाही आणि पहिल्याच बॉलवर राकेश नाईकने जबरदस्त गोलंदाजी करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय हा चांगला झेल पाहायला मिळतोय. गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, बरोबर बॅटचं प्रॉपरली कनेक्शन पाहायला मिळालं नाही आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणतीही चुकी केली नाही. काय सेलिब्रेशन, काय आनंद, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन यावेळेला समाधानी जरूर तो फिल्डर पाहायला मिळतो. आणि त्यापेक्षा सॅटिस्फॅक्शन जे मिळालं ते राकेश नाईकला. जयजी ज्या पद्धतीने पहिल्याच बॉलवर लो फुल टॉस बॉल होता, कधी कधी विकेट मिळून दिली जाते, परंतु हा पॅटर्न शॉट मात्र कामी आला नाही आणि स्लॉक स्वीपच्या माध्यमातून फलंदाज यावेळेला झेल करवी बॅक टू द डग आउट. फारचं सेलिब्रेशन सारं काय सांगत होतं. त्याने त्याच्या चेहऱ्यावरची स्मित हास्य, त्याचं एक्सप्रेशन सारं काय सांगून जात होतं. या मॅच मध्ये गोल्डन विकेट मिळाली आहे, हा अत्यानंद आहे. तो क्षणार्धात पुसला जाऊ नये हीच अपेक्षा करूया. जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर 0-1 मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, हा लोअर फुल टोज आडवा बाटने, क्षेत्ररक्षक तोच आहे, त्याला हुलकावणी दिली आहे. आला रे आला, जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याच्या बाटमधून चौकार. कमी एवढे हिवाळे, उन्हाळे, पावसाळे पाहिलेत. जय विश्वकर्मा अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये कित्येक मॅचेस त्याने मात्र आपल्या संघाला जिंकून दिलेल्या आहेत आणि अशा सिच्युएशन मध्ये खेळण्याची कला अवगत असलेला सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, परंतु जय विश्वकर्माचे उच्च विचार आणि त्याच्या बरोबरीने डिसिप्लिन, मात्र कधीही शिवीगाळ अपशब्द न वापरणारा खेळाडू आणि खऱ्या अर्थानं एक शिस्तप्रिय खेळाडू म्हणून जय विश्वकर्माला आपण पाहतायत. मॅग्निफिसंट शॉट, 4 रन. चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यथायोग्य अशी स्तुती तुमच्या माध्यमातून त्याची करण्यात आलेली पाहायला मिळाली. यावेळेस बॉल इनसाइड आउट केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत, सिंगल इथून मिळाली आहे. परंतु जय विश्वकर्माला मैदानाच्या आतमधून मी जवळून पाहिलंय. त्याच्या मुखातून अपशब्दांचा विचार जर का आपण करायचा झाला, त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना मी पाहिलंय फारसं जवळून. यष्टीरक्षक म्हणून त्याने कामकाज केलंय, गोलंदाज म्हणून कामकाज केलंय, ॲज अ बॉलर म्हणून त्याला आपण पाहिलेलं आहे. कारण त्याचा लेग कटर हा नेहमी चर्चेचा विषय राहायचा. आणि मैदान गाजवणं मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर तो वेगळा आहे फारसा. धावफलकावरती 5 आहेत, 1 बॅटर आउट. 2015चा दिवस, खासदार चषक, भिणारचं ते मैदान आणि पहिलं पाऊल टाकलं ते गावदेवी धानीव टीममध्ये आणि तिथून त्याचा प्रवास जो सुरळीतपणे सुरू झाला. पंकज पाटील आणि नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला आणि अजून खेळतोय आणि सातत्याने दर्शवतो टायगर अभि जिंदा आहे. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस होते. राकेश नाईकनी जीवाची आकांक्षा केली विकेट मिळवण्यासाठी. अक्षरशः थक्क बसला तो खेळपट्टीवर आणि हकीम शेखने सांगितलं असेल, थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड मिस्टर राकेश, मला जीवनदान मिळालं. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या संजयजी मात्रे यावेळेला दर्शवत आहेत 6-1. हकीम तो बॅटर आहे ना, मागील मॅच मध्ये त्याने चांगली बॅटिंग केलेली आहे, रन्स गोळा केलेले आहेत, चांगले स्ट्रोक खेळण्यासाठी तोही जाणला जातोय. स्ट्रोक मेकर आहे, अगदी वामन मूर्ती असा खेळाडू आहे. छोटा पॅकेट आहे, बडा धमाका त्याच्या बॅटमधून निश्चित पाहायला मिळेल. राकेश नाईक पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे त्याने आणि जो मोमेंटम जो कंटिन्यू ठेवायला हवा होता ना, तो राहिलेला नाहीये असंच म्हणावं लागेल. 6 धावा धावफलकावरती आहेत, 1 बॅटर आउट. पुढचा बॉल आडवा बाटने पुन्हा एकदा केला, उंच गेला, लांब नाही. भावेश पाटील चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोप्पा झेल, सेलिब्रेशन स्टार्ट, आणखीन धक्का. जय विश्वकर्मा आउट. 2 मोहरे मात्र यावेळेला महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6-2
आणि 2चा आकडा सुद्धा मात्र यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिला तर श्री दत्त प्रासादिक बावनचाळ नाट्य मंडळ जुचंद्र, जे खऱ्या अर्थानं 2 अंकी कौटुंबिक विनोदी नाटक सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते खऱ्या अर्थानं 121 वर्षांची परंपरा आणि 2 अंकी धम्माल विनोदी नाटक आगळं वेगळं आणि एक गेट टुगेदर आणि त्यामध्ये कामेची पाटील यांचा सुद्धा रोल आपल्याला भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे दोन्हीही नाटकं आपण मात्र पाहायला विसरू नका. आणि या जुचंद्र परिसरामध्ये नेहमीच मात्र आपण पाहिलं कलाकारांचं गाव आहे, त्यामुळे या कलाकारांच्या गावाला पुन्हा एकदा मानाचा सलाम असेल. 6-2 महत्त्वपूर्ण 2 विकेट्स गेलेत. लवकरात लवकर झटपट फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी आता इथे धावांचा वेग वाढेल का, हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतो. या 4 षटकांच्या खेळामध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर राकेश नाईकने वर्चस्वपणा दाखवला गेलाय. मॅग्निफिसंट बॉलिंग, पहिल्या बॉलवर विकेट, 5व्या बॉलवर विकेट, शेवटचा बॉल घेऊन यावेळेला आसिफ शेखचा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फार वेगाने धावतायत पहा, इंजुरीने त्रस्त आहेत, परंतु आम्ही क्रिकेट खेळणं सोडणार नाहीये. क्रिकेट आमचं जीव की प्राण आहे, क्रिकेट आमच्या रक्तातच आहे आणि त्यामुळे क्रिकेट हा आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 जयजी. पहिलं षटक राकेश नाईकच्या नावावर. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग होण्यापेक्षा पॉवर पॅक बॉलिंग झाली. 2 मोहरे सुद्धा मात्र ते सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट विकेट टिपण्यात आले. म्हणजे पहिलं षटक अधिराज्य आणि प्रतिबिंब राकेश नाईकच्या नावावर. एक चालच म्हणता येईल प्रमोद सर, आपण पाहिलं ना, ही चाल म्हणता येईल. कारण या संघाकडे संतोष जाधव आहे, फ्रंट लाईन गोलंदाज आहे, या संघाकडे महेंद्र आहे, या संघाकडे पार्थ आहे, परंतु त्यांनी कटरचा वापर जास्तीचा करणारा, फिरकीचा जादूगार, स्लोअर वन जास्तीचा हाताळणारा राकेश नाईकचा वापर केला. याच वेळेला या गोष्टीचा आपण विचार विनिमय सातत्याने या गोष्टीचा आपण करताना पाहायला मिळालं होतं. चला, पंचांची काहीच्या गोष्टींची चर्चा होती, थोडीशी इथून चाचपणी करण्यात येईल. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या, 8 धावा धापलक्यावरती 2 बॅटर आउट झालेले पाहायला मिळालेले आहेत. चला, थोडीशी घाई करा. आसिफ आणि हकीम, कोणत्याही बाबतीची जर का तुम्हाला मागणी हवी तर आयोजकांशी संपर्क साधा. बॉल डगआउट्सकडे फेकू नका. बॉल बदलून आतमध्ये आला तर आता दोनों खिलाड़ियों माहितीसाठी आपने अगर ऐसी बार वापस एक बार किया तो पेनल्टी आपको दी जाएगी. तुम्ही थेट बॉल डगआउटकडे फेकू शकत नाही. अंपायर या गोष्टीची दक्षता घ्या, त्यांना जाणीव करून द्या. मॉन्टी घोडेकर सर, बॉल चेक करण्यासाठी या गोष्टी योग्य नाही आहेत. बॉल बदलून मैदानाच्या आतमध्ये आला तर मॅच मध्ये अशा गोष्टी अनेक वेळेला घडल्यात. कारण रात्रीच्या अंधारामध्ये बॉलरने बॉल टाकलाय नाही, तो विकेट किपरकडे गेलाय, असे किस्से मी पाहिले जवळून. कारण मी ज्या संघाला प्रतिनिधित्व करत होतो तिथे असे किस्से नेहमी घडायचे. त्यामुळे थोडी घाई करा. चला, वेळ वाचवा. महेंद्र आलाय गोलंदाजी मार्कवरती. सातत्याने याही षटकामध्ये त्याची उल्लेखनीय कामगिरी मागील मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये ती अपेक्षा तो निश्चित ओझं घेऊन आलेला पाहायला मिळाला. तो भंग करणार नाही याच्याकडे आपण कटाक्षाने पाहू. पहिलाच बॉल जिथे मात्र खोलात पाहायला मिळाला. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर चांगला केलाय गजेंद्र. गज्जू त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल मिळाली. महेंद्रने टाकलेला बॉल गजेंद्रने फील्ड केलाय. सिंगल इथून येते. धावफलकावरती येत्या 9 बॅटर आउट झाल्यात 2. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना मनगडाचा चांगला वापर केला होता. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी आपण पाहिला तर 31 पर्यंत दाखवला गेलाय. परंतु हकीम शेख आणि आसिफ शेख गेल्या मॅच मध्ये गुड पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. दोन्ही ब्रदर्स मात्र आता पार्टनरशिप करतील का? भरपूर वर्षांचा कालखंड आपण पाहिला तर आसिफ शेखच्या नावावर आहे. अनुभवाचा खजिना आहे. तर एका साईडला गोलंदाज महेंद्रला आपण पाहतायत. गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, चांगली ग्राउंड फिल्डिंग राहिली होती, परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तुम्हाला त्या गोष्टी खूप मायने राखणार आहेत. 9-2.
ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलाय, या बॉलला 1 रन मिळेल. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर भावेश पाटील पुढे सरसावेल, एक लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. चांगली ग्राउंड फिल्डिंग, 1 रन मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या मदतीने 10-2. प्रथम बॅटिंग करताना टीम 94 धानीव टीम. विकट परिस्थितीमधून इथून मात्र संघाला सावरणं गरजेचं आहे आणि चांगली भागीदारी रचावी लागणाऱ्या दोन्ही फलंदाजांना हकीम शेख आणि त्याच्या साथीला आसिफ शेख यांना दोन्ही फलंदाजांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. या धावा गोळा कराव्या लागणार आहे. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागणार आहे. 10-2 आहेत. चांगली बॅटिंग साकारावी लागेल. जे स्ट्रोकसाठी हे स्ट्रोक मेकर खेळाडू आहेत आणि ओळखलेला जाणारे या खेळाडूंना तो खेळ इथे साकारावा लागेल. बॅटची लिडिंग एज, फाईन लेगला बीट करा. चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेने. रन्स मिळतील 4. इथून मात्र हकीमच्या बॅटमधून आलाय. ये दिल मांगे मोर रन्स मिळाल्यात 4. चौकार. धावा येणे फार गरजेची गोष्ट राहिली, कारण दबाव थोडासा हटवण्याचा प्रयत्न करतायत हकीम शेख. हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ब्लाइंड स्ट्रोक खेळला. बॅटचा बरोबर कडेला बॉल लागला आणि इथून जर आपण पाहिलं तर लॉंग लेग, फाईन लेगच्या अगदी मधोमध सरळ बॉल निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार नशिबाचा. संघाची धावसंख्या 14-2. 3 बॉलच्या समाप्तीनंतर. सध्या जेटीसी लाईव्ह वर आपण पाहताय जे श्रोते जुळले गेलेत त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. स्वतः मृणाल म्हात्रे यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजयजी म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. श्रद्धांजली चषक 2026चं ही शानदार अप्रतिम असं आयोजन. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि संतोष जाधव हसत हसत बॉलला मात्र यावेळेला कॅरी करण्याचा प्रयत्न करतोय. जयजी इथे धावा थांबले. चौकार आल्यानंतर सुद्धा डॉट बॉल आलाय, म्हणजे महेंद्रचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो. अलीकडे आता गॅसचा सिलेंडर महाग झाला. इथे धावा महाग झालेल्या पाहायला मिळत आहेत. रन जास्तीच्या महाग झाल्या. 14-2 आहेत. उन्नतीत संजय पाटील यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहत आहे. लोअर फुल टोस, आडवा बाटने जिथून मात्र फेकून दिला. फुल टोल वसूल करणारा हा दर्जेदार स्ट्रोक. ना होता लेंथवरती कंट्रोल, ना लाईन वरती नियंत्रण. हे केवळ फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलं, ठोकलाय षटकार. चांगला फटका खेळला होता. फुल टॉस बॉल आणि या वेळेला सांगितलं आय एम दी बॉस. हकीम शेखच्या बॅटमधून टायमिंग सहित या बॉलला मात्र फेकून दिलं षटकारासाठी. आक्रमकता दाखवले, संयम म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो तुम्हाला संयम वेळोवेळी दाखवता आला पाहिजे. तुम्हाला आक्रमकता ती दाखवता आली पाहिजे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल तर तिथे आक्रमणाचा परवाना हा तुम्हाला दाखवता आला पाहिजे. आता हकीम शेख इज ऑन अ फायर. 20 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल चांगला बॉल होता. उसी घेणारा राईट झाला बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर 1, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथ्या बॉलवर डॉट, 5व्या बॉलवर षटकार आणि 6व्या बॉलवर डॉट. म्हणजे जयजी या षटकामध्ये चौकार षटकार आले, परंतु तेवढंच 3 बॉल कमबॅक सुद्धा करणारे पाहायला मिळाले. 20-2. इव्हेंटफुल ओव्हर हा देखील पाहायला मिळाला होता. या षटकामध्ये धाबाही आल्यात, रोखल्या गेल्यात. परंतु प्रमोद सर, एक गोष्ट आवर्जून म्हणायला हवी की जिथे पहिल्या षटकामध्ये राकेश नाईकने जीवदान दिलंय, तोच बॅटर हकीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून धावा आता येऊ लागल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती बनल्या गेल्या ते एकंदरीत 20 आहे. 20 ऑन दी बोर्ड आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना आपण पार्थला पाहतोय. हे षटक महत्वाचं राहील, कारण आसिफ स्ट्रायकर एंडवरती स्लॉक स्वीप, पुल हुक चांगले करत असताना त्याला नेहमीच पाहायला मिळालंय. जेटीसीचं आपण कौतुक करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर मी आवर्जून उल्लेख केला होता, उन्नती संजय पाटील मुंबई 15 वर्षाखालील महिला संघाने जिंकलेल्या BCCI एक दिवसीय एलिट ट्रॉफीमध्ये तिला आपण खेळताना पाहायला मिळालं होतं. अटीतटीच्या लढतीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या अंडर 15 महिला संघावरती 3 गडी राखून संघाने मात केलेली पाहायला मिळाली. या गावामध्ये येत असताना अभिमानाने छाती ज्यावेळेला फुलून येते ना, त्यावेळेला उन्नतीचं बॅनर अगदी या गावाकडे येत असताना शाळेच्या जवळ एक मोठं फ्लेक्स आवर्जून पाहायला मिळतं. आणि स्वतः संजयजी पाटील साहेब यांना देखील ज्यांची कन्या आहे त्यांनाही आपण या व्यासपीठावरती पाहत आहात. 21-2 आहेत. 21 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पार्थ. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. उन्नती चांगली उन्नती करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजून भरपूर मात्र शिखरे गाठायचे आहेत आणि अशीच मेहनत करून मात्र संजयजी पाटील यांचं नाव ती कोरेल यात ती मात्र शंका नाही आहे.
ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु दूर आहेत फिल्डर, हवेचा अंदाज बांधता आला नाही आणि त्यामुळे मात्र बॉल थोडासा पूर्ण राहिला. 1 रन मिळत असताना हकीम शेखच्या बॅटमधून ब्रदर्स जोडीची पार्टनरशिप जयेशजी आता सध्या तरी चांगली फुलताना पाहायला मिळते, कारण सिच्युएशन नाजूक होती आणि त्यानंतर मात्र यावेळेला सिंगल डबल चौकार षटकारामध्ये भर देत आहेत. असं नाहीये की मोठे फटके खेळून तुम्ही मोठे खेळाडू बनता, तुम्हाला सिच्युएशन नुसार मात्र त्या कलेचं यावेळेला अंगीकृत करता आलं पाहिजे आणि ते केले दोन्ही बंधूंनी. स्कोर कार्ड वरती एकंदरीत मला इथून 7 वेळेला 2-2 आकडा दिसतोय. 22ला 2 आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पार्थने 2दा धाबा खर्च केल्यात. खोलात टाकला होता, हा स्नॉटर होता. पंचांकडे लाऊड अपील. आसिफ स्वतः निघालाय. प्रांजल मनाने त्याने कबुली दिली आहे. ही खेळाडू वृत्ती त्याने इथे दर्शवलेली पाहायला मिळाली. धक्का लागलाय तो तिसरा. आसिफ बाद झाला. हात मिळवणी करतोय स्वतः. संतोष जाधवने शाबासकी दिली आहे त्याला, कारण पंचांनी हिरलं नव्हती बाप तो आउट आहे की नॉट आउट आहे आणि स्वतः निघालाय आसिफ. याच कारणास्तव हे खेळाडू मोठे बनतात आणि क्रिकेटने यश निश्चित दिलंय. हा यॉर्कर होता. बॅटची आतली कडा घेतली होती आणि यष्टीरक्षकाने एक ऑलमोस्ट स्नॉटर बॉल. हा झेल चांगला टिपलाय. चायनीज कॅट, रुबी कॅट, कॉट बिहाइंड विकेट. धक्का लागला तिसरा. खेळाडू वृत्ती खऱ्या क्रिकेटची ओळख म्हणून ओळखली जाते आणि त्या आसिफ शेखने यावेळेला प्रामाणिकपणा आपल्यामधला दाखवला. पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदर, या मॅचच्या अगोदर आपण संतोष जाधव पिण्याला पाहिलं होतं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर आसिफ शेख स्वतःहून या ठिकाणी निघाला, कारण क्रिकेटमध्ये जिंकणं हरणं हा खेळाचा भाग आहे, पण खरा खेळाडू तोच ज्याची खेळाडू वृत्ती अतिशय प्रामाणिक असते आणि तेच आसिफ शेखने यावेळेला दाखवलं. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. व्ही फॅक्टर मध्ये खेळलेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन दोन्हीही मात्र खेळाडू आलिंगन देत असताना चुकीचं कॉलिंग होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये. सरळ बॉल मात्र चेतन पाटील चँग यांच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी खणखणीत दर्जेदार चौकार. 26 लॉस ऑफ 3 विकेट. गोविंद पाणी हवंय आणि यावेळेला हे जिद्दी खेळाडू आहेत. यावेळेला ऑफ साईडला खेळले गेले. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मधून दुसरी धाव सुद्धा कलवाने कन्वर्ट केली गेले. मग कलवाला आपण पाहिलंय जयेशजी, तुम्ही सुद्धा अनुभवलेला आहे. एक छोटासा होता त्यावेळेला नंदकुमार पाटील, पंकजदादा पाटील यांनी त्याचा खेळ पाहिला. फिल्डिंग ॲज अ फिल्डर पहिला बॅटी घेऊन तो मात्र 12वा खेळाडू बनायचा आणि त्यानंतरची ज्याची गुणवत्ता सिद्ध करण्याची जी वेळ आली आणि त्याने मात्र दाखवलं धानीव टीमला की मला आता खऱ्या अर्थानं घ्यायचं आहे तुम्हाला टीममध्ये. आणि क्लीन बोल्ड करत असताना व्हॉट डिलिव्हरी, अप्रतिम बॉल. पार्थच्या या बॉलवर कलवाला काहीच समजलं नाही. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. 28ला 4, टीम 94 धानीव. 28ला चौथा धक्का लागला. हा बॉल पाहण्याजोगे राहील, कारण या गोलंदाजाकडे दुसरा आहे. बॉल इथे फिंगर रोल केली होती. हा परफेक्ट यॉर्कर होता. नीरज कुमार अर्थात कलवा इथून आउट होत असताना पाहायला मिळालाय. धक्का संघाला मोठा लागला. परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. वैगून ओळखले, खोलात टाकला. स्कोर कार्ड मध्ये धावा बनल्या ते एकंदरीत आपण पाहतोय 28 आहे. 4 बॅटर आउट आपण पाहतोय. खरं तरी ही स्पर्धा जूचंद्र टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती थेट प्रेक्षेपित करण्यात येत आहे. खरं तर आपण एकंदरीत पाहिलं ना, जी मात्र या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण करणारी वाहिनी, जिचे फाउंडर म्हणून आपण पाहतो नयनजी म्हात्रे यांच्याकडे आणि प्रोप्रायटर आहेत मृणाल म्हात्रे. या मृणाल म्हात्रेंनी ज्यावेळेला आपला युट्यूबचा पेज बनवला त्यांनी स्वतःचं नावही देऊ शकले असते, परंतु त्यांनी जूचंद्र गावाचं नाव मोठं करण्याचा विचार केला. आजपर्यंत आपण पाहिलं 22,925 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि आवर्जून आपण पाहिलं तर केवळ 75 सबस्क्रायबर दूर आहेत हे 23,000चा पल्ला पूर्ण करण्यासाठी. या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम लिमिट्स आपण पाहूयात. या आपण पाहिलं ना तर JTCच्या माध्यमातून जूचंद्र टेनिस क्रिकेट, जिथे एका बाजूला द्विज पाटील आहेत, प्रीत पाटील आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, संकेत डाटाळकर आहेत डिजिटल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, त्याच वेळेला समीर मोरे आहेत मॅनेजरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आमचे मृणाल म्हात्रे यंदा कर्तव्य आहे. धावफलकावरती 28ला 4, 28ला 4 बनलेले पाहायला मिळालेत, जिथे धावा थांबवल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांची मॅच आहे. शेवटचा षटक येणं बाकी आहे. शेवटचा एक षटक येणं बाकी. 4 षटकांचा सामना आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अर्थात संतोष जाधव
याला इन्व्हाइट करण्यात आलं. हे बॅटल रंजकता बरं राहील. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय, एका हाताने प्रयत्न चांगले केले होते, बॉलला रोखलंय, धावा निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. प्रमोदजी धावा येत आहेत. आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांना सुरुवात झाली आहे. 30ला फलंदाज बाद झाले ते एकंदरीत 4. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पिकअप शॉट होता, चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला रोखलं गेलं. वॉट ऑफ फिल्डिंग आणि भावेश पाटीलने बॅकअप दिलं. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. शेवटचे 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असेल. वाईडिश लॉंग ऑन आहे, त्याला बीट करत बॉल निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील 4 चौकार. गुड शॉट. हकीम शेख आता मात्र यावेळेला फायर होताना पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, पिकअप शॉट होता आणि सरळ बॉलला मात्र वाईडिश लॉंग ऑन वरून सरळ धाडलं गेलं, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार येतोय. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट हकीम शेखच्या बॅटमधून 4. मागील 2 बॉल जर का आपण आढावा घ्यायचा झाला तर जास्तीचे ओव्हरपीच टाकण्याकडे कल ठेवलाय संतोष जाधवने. हाही बॉल ओव्हरपीच होता, रडारमध्ये आलाय, ऑन साइडला लांब, जितका उंच आणि तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक अतिशय फटका, षटकार. हकीम शेख, छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. व्हाट अ बॅटिंग, दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. हकीम शेख यावेळेला दर्शवतोय हा मात्र फटका नाहीये, तर हे माझ्या बॅटमधून विधान आहे. 10 बॉलमध्ये 25 ज्याच्या बॅटमधून आक्रमकता सिद्ध केले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आता फसवलंय. फिल्डर येत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये. चांगला झेल टिपलाय राकेश नाईकने आणि इथे हकीम शेखच्या खेळीला पूर्णविराम लागत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 40 या धावसंख्येवर. जयजी, भामटपाड्याच्या मैदानात याच गोलंदाजाने संतोष जाधवने 2 षटकं निर्धाव फेकली होती आणि 2 षटकं निर्धाव फेकत असताना 2 वेळा दोन्ही षटकांमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला होता. असा टेनिस बॉल क्रिकेटचा एक अप्रतिम सितारा पाहायला मिळतो, अर्थातच ज्याचं नाव आहे संतोष बबन जाधव उर्फ फिन्या. होय, त्याआधी त्याला आपण पाहिला तर इंजरीला सामोरा गेला, तदनंतर आपण पाहिला त्याच्या आयुष्यामध्ये ही बॅक इंजरी आली आणि तदनंतर त्याच्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी एक छोटीशी उतरती कळा पाहायला मिळाली. अन्यथा ज्या सुवर्ण कळेतून तो जात होता, तर मला वाटतं ना टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर सध्याच्या घडीला आपण अनेकांना म्हणतो, परंतु हा तोच खेळाडू मला पाहायला मिळायचा. परंतु सध्याच्या घडीला थोडासा बॅकफूट वरती आहे. पुन्हा एकदा पुनरागमन चांगलं केलंय, परफेक्ट यॉर्कर, सटीक लाईन टर्न लेंथ वरती अक्षय राजभर आला आणि तसाच गेलाय. जर डीजे अर्थचा तर तो म्हणाला असता आल्या आल्या जाऊ नका, बॅटर आउट. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, परफेक्ट ओळखलं होतं. 6व्या स्टम्प्सला आले होते अक्षय राजभर. जसं अक्षय राजभर भल्या भल्या मात्र फलंदाजांची दांडी गुल करतात, परंतु इथे जर आपण पाहिलं तर त्याची दांडी गुल केले. संतोष जाधव पेनाने 40 रन झालेत. आतापर्यंत 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फलंदाज बाद होण्याचा क्रम संजयजी मात्रे यावेळेला दर्शवत आहेत. जवळजवळ 6 फलंदाज गारद झालेत आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय मंगेश यादव. या खेळाडूला सुद्धा पाहिले भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू. आणि एका साईडला आपण पाहिलं तर आपण पाहत आहेत मिस्टर आकाश. आकाश यावेळेला आपण पाहत आहेत उजव्या हाताचा फलंदाज संतोष जाधव उर्ध विकेटने येत आहेत. या अगोदर लेफ्ट हँड बॅटरसाठी राऊंड द विकेटने आले होते. हीच खूबी असते एखाद्या गोलंदाजाची, ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एक प्लॅनिंग रचावं लागतं की लेफ्ट हँड बॅटरसाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे, राईट हँड बॅटरसाठी आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या एंडने गोलंदाजी करायची आहे, कोणत्या बाजूने गोलंदाजी करायची आहे. यावेळेला हलक्याशा हाताने लेट कट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक सेकंड आपल्याला पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव नंतर मात्र हा दुसरा गोलंदाज त्या पंक्तीमध्ये जाऊन बसलाय आणि पिण्याला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या वेळेला कॉंग्रॅच्युलेशन म्हणावं लागेल. या स्पर्धेचा आपण विचार केला तर 2000 सालापासून आतापर्यंत विकेट हॅट्रिक घेणारा हा 10वा गोलंदाज बनलाय. एकंदरीत 10 हॅट्रिक झालेले पाहायला मिळाल्यात. अजिंक्य स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये आपण विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्यात. हा बॉल पहा, पहिला विकेट जो भाग इथे घेतला होता या षटकामध्ये विजेते संतोष जाधवने, लिडिंग एज राकेश नाईकने एक सोप्पा झेल टिपला. तदनंतर अक्षय राजभर होता जो त्रिफळाची बाद झाला आणि हा शेवटचा विकेट जो पाहायला मिळाला होता.
शेवटचा विकेट सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. जो गोल्डन स्टार गोखिडे रमेश याला बाद केलं होतं. जे माझं रमेश याने विकेट हॅट्रिक मिळवली होती कामन संघाच्या अगेन्स्ट. रमेश मला वाटतं पाटील अधोमात्र या संघाचा खेळाडू पाहायला मिळायचा. 10 डिसेंबर 2000 साली त्याने विकेट मिळवली होती. तदनंतर हेमराज होता ओम ब्रह्मदेव घोडदेव संघाचा, ज्याने 10 डिसेंबर 2000 सालीच ही विकेट हॅट्रिक मिळवली होती अगेन्स्ट जी मात्र जूचंद्र संघाच्या अगेन्स्ट शिवाई स्पोर्ट्स जूचंद्र संघाच्या अगेन्स्ट. किशोर होता हिमालय एक्स टीमचा, ज्याने मात्र अभि 11 कामन विरुद्ध 20 डिसेंबर 2003 ला ही विकेट हॅट्रिक मिळवली होती. कैलास होता हिमालय एक्सर या टीमचा, याने शिवशक्ती खोचिवडे विरुद्ध अंतिम सामन्यामध्ये 21 डिसेंबर 2003 ला हॅट्रिक मिळवली होती. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी नारायण पाटील साहेब, ज्यांचा नुकताच आपण सकाळच्या सत्रापासून उल्लेख केला होता. खऱ्या अर्थानं भारतीय डिझेबल क्रिकेटच्या माध्यमातून सध्या हेट आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांनी अप्रतिम चांगलं क्रिकेट खेळलं. आज खेळाडूंना घडवण्यामध्ये सातत्याने व्यस्त आहेत असे कुपरी गावातील अनमोल रत्न, ज्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लाहोर येथे पहिलं शतक झळकावण्याचा मान मिळवला होता. असं कुपरीचं अनमोल रत्न रवींद्र नारायण पाटील साहेब, वेलकम. रविदादा, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे टीसीपी लाईव्हचे प्रोप्रायटर, गेले अनेक वर्ष आपण पाहिलं कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व म्हणून टीसीपी लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्रजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक लेजंड म्हणून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आणि अजिंक्य स्पोर्ट्सचे माजी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख महेंद्रजी भगत, एमबी साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे हितेजी पाटील यांच्या समवेत नंदू भोईर, हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा कारनामा कित्येक वेळा केलाय ते नंदू भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. तदनंतर आपण पाहिलं मोरेश्वर या गोलंदाजाने जीवदानी स्पोर्ट्स नायगाव या संघाकडून खेळत असताना सिद्धेश्वर स्पोर्ट्स गौराई विरुद्ध 15 डिसेंबर 2007 साली विकेट हॅट्रिक मिळवली होती. विजयच्या नावावरती विकेट हॅट्रिक होती. अमन स्पोर्ट्स विरार या संघाचा विजय पवार याच्या नावावरती हॅट्रिक पाहायला मिळाली होती, ज्याने मरुवाई स्पोर्ट्स राजुरी विरुद्ध 5 मे 2012 ला विकेट हॅट्रिक मिळवली होती. प्रसाद भुते ध्रुव तारा स्पोर्ट्स तिवरी या संघाचा खेळाडू, एकनाथ प्रज्योत मूर्ती 11 पाय या संघाच्या अगेन्स्ट 28 डिसेंबर 2022 ला ही विकेट हॅट्रिक मिळवली होती. नितेश पाटील साईश कारबाव या संघाचा खेळाडू, ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाविरुद्ध 1 जानेवारी 2023 साली ही हॅट्रिक मिळवलेली पाहायला मिळाली होती. आणि तदनंतर मला वाटतं एक हॅट्रिक जी विश्वनाथ जाधव आणि एक हॅट्रिक एका बाजूला संतोष जाधव यांच्या नावावरती पाहायला मिळाली. एकंदरीत हॅट्रिक झालेल्या आहेत त्या 12. परंतु एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली या तारखा वाचता तुषारजी गावडे सर, मी आवर्जून लक्ष भेदेन की आत्तापर्यंत आपली स्पर्धा डिसेंबर आणि जानेवारीमध्येच झालेली आहे. त्यामुळे मार्चमध्ये आल्यानंतर थोडासा उखाडा जास्तीचा जाणवतोय. पुढच्या वर्षी अपेक्षा राहील की हे मैदान आपल्याला तयार नव्हतं, त्या कारणासह थोडीशी दिरंगाई झाली, उशीर झालाय. पंचांचा इशारा होता सामन्याला सुरुवात होईल. अक्षय राजभर गोलंदाजी मार्कमध्ये आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संतोष जाधव आणि त्याच्या साथीला भावेश पाटील. संतोष जाधव पिन्या यावेळेला स्ट्राईक एंडकडे आपण पाहत आहे. अक्षर राजभरचा पहिलाच बॉल हलक्याच्या हाताने डिफेन्स दाखवत असताना पाहायला मिळतोय. मात्र मंगेश यादव पुढे सरसावले गेले होते. चिकी सिंगल, स्मार्ट सिंगल आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. 41 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. आणि संतोष जाधव उजव्या हाताचा फलंदाज, डावकऱ्या हाताचा फलंदाज भावेश पाटीलला आपण पाहू शकाल. यंदाचा हंगाम भावेश पाटीलने सातत्याने चांगलं प्रामाणिक क्रिकेट खेळले गेलंय आणि धावा खोऱ्याने सुद्धा त्याच्या बॅटमधून वाहिल्या गेलेत. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये जयजी, इथे मात्र तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात ना कागदोपत्री, याहीपेक्षा आज तुमचा खेळ किती मोठा आहे ना हे प्रत्येकालाच पाहायचं आहे. टार्गेट आहे 41 धावसंख्येचं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. अक्षय राजभर या गोलंदाजाने जशी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पावलं टाकली ना, प्रत्येकाचीच भुवया उंचावल्या होत्या. कारण अनेक वेळेला चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. भावेश पाटील पहिला बॉल खोलात टाकला होता, यॉर्कर पाहायला मिळाला. ठाऊक होतं की यॉर्कर वरती किंवा पहिल्यापासूनच आधीच मन बनवलंय
भावेशने रिव्हर्स स्वीपचा पहिला बॉल सुरेख लेंथ अँड लाईन वरती भावेशसाठी पाहायला मिळाला, जो डॉट आलाय. 2 चेंडूचा खेळ संपला, 1 धाव. बॅटिंग करत असताना 20-20 बॉयज गोखिर टीम. 2 फ्रेम मध्ये सध्या आपण पाहिलं जेटीसी लाईव्ह वर अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करताना आपण पाहताय थेट प्रक्षेपण स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, परंतु नीरज कुमार कुठे कॅच सोडणारा हा मुलगा आहे. अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपत असताना स्वतः मात्र टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे क्रिकेटवरचं खरं प्रेम नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. ग्राउंड फिल्डिंगचा बेताज आणि या टीमचा चित्ता या नावाने ओळखला जातो. व्हॉट अ कॅच. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, कलवा इज अ सुपरस्टार. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. 1 धाव धावफलकावरती आहे आणि कलवाने अप्रतिम झेल टिपलेला पाहायला मिळाला. चपळतेचा चीता. या फिल्डिंगच्या जोरावरती या खेळाडूची क्रिकेट वर्तुळामध्ये भरणी लागली होती. मला आजही आठवतं नंदू पाटील यांच्याशी गाठभेट झाली होती ज्यावेळेला दानीवची नाईटची स्पर्धा येणार होती. त्याआधी त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. विजय जाधवला सांगता सांगता ते म्हणाले होते, माझ्याकडे असा खेळाडू आहे जो थोड्या दिवसामध्ये मी त्याला आपल्या संघामध्ये खेळवणार आहे, जो फिल्डिंगसाठी जाणला जातो. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. मग तिथून पुढे तो बॅटिंग करू लागला, टॉससाठी येऊ लागला, कॅप्टन बनला, कर्णधार पळाची माळ त्याच्या गळ्यामध्ये पडली आणि सर्वांचा चाहता बनला तो. अनेक क्रिकेट रसिक त्याच्यावरती प्रेम करू लागले. हो, एक झेल जेव्हा जयजी तुमच्या माहितीसाठी नाईटची स्पर्धा करत होतो नंदकुमार पाटील यांची धानीवच्या मैदानात, त्यावेळेला एका झेलसाठी त्याला तब्बल 12,000 रुपये मिळाले होते. म्हणजे तो झेल कसा टिपला असावा, उडता पंची. आणि घोटगावमध्ये भिवंडीमध्ये एक स्पर्धा कव्हर करत होतो आशिष पाटील, सूरज पष्टे यांची. त्यावेळेला एक बॉलमध्ये 6 रनची गरज असताना षटका ठोकला होता याच कलवाने, परंतु आता बॉल मिळणं नामुमकिन. सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. गुड शॉट. गजेंद्रच्या बॅटमधून 4 रन. पुढ्यात टाकला होता. ओव्हर पिच होता. आल्या आल्या अगदी नामी संधी होती बॅटरला. पुढ्यात आलेला बॉल लॉफ्टेड ऑन राई ऑन साइडला. वॅकन्स एरिया, क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी आणि त्या कारणासह त्या क्षेत्रामधून हा चौकार ठोकलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ संपलाय. अक्षय राजभर हे न सुटलेलं कोड आहे. अवांतर धाव इथून येत असताना पाहायला मिळते आहे. म्हणून सुबे हेरले होते वाईट यॉर्करचे गजेंद्रने. अवांतर धाव आली आहे. 4 बॉल 6 धावा धावफलकावरती 41चा पाठलाग. प्रमोदजी चांगली सुरुवात झाली असंच म्हणता येईल. 6-1. हलक्याशा हाताने चिप शॉट खेळले. पहिल्या बॉलवर संतोष जाधव पिण्याने अशा प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा थोडासा कुठेतरी अडकळत खेळला गेला होता, परंतु इथे कंट्रोल काही बाळगता आलं नाही आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. गजेंद्र बॅक टू द डगआउट आणि मंगेश यादव एक सिनियर खेळाडू या संघामधील आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना मंगेश यादवने चांगला झेल टिपला गेला आणि इथे विकेट डाऊन. 6 वर 2 धक्के, 41 धावांचं टार्गेट. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव, दडपण आणि त्यामध्ये सिनियर खेळाडू असतील तर डेफिनेटली या खेळाडूंना त्याचा पुरेपूर फायदा मिळतो गेम प्लॅनिंगसाठी. मग त्यामध्ये जय विश्वकर्मा 20 ते 25 वर्षांचा कालखंड सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर वर्षांचा अनुभव. विश्वनाथ जाधव ऑल इंडिया ओपन खेळणारा खेळाडू. जाधवपाडा या टीममधून अंडरआर्म क्रिकेटला सुरुवात केली आणि त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये आल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. कितीतरी बॅड पॅच आले परंतु त्यांना सावरलं आणि पुढे जात राहिला ऑन साईडला. खूप चांगला फटका तर आहे. आता इथे राकेश नाईकला काहीतरी करावं लागेल. स्ट्राईक करेल का याकडे सुद्धा लक्ष असेल, कारण या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अक्षय राजभरच्या नावावर 7-2 जसं राकेश नाईकने पहिले षटक हाताळलं होतं. खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्याच पद्धतीने टिट फॉर टॅट सध्या तरी आपण पाहतायत. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता आहे. एक कडवट आव्हान आहे असंच म्हणावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी तितकासा ताकदवान आहे. चांगलं क्रिकेट याही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय, कारण टीम 94 धानीव संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण चांगलं प्रदर्शन पाहायला आलेलं आहे. मग गोलंदाजी असू द्यात, फलंदाजी असू द्यात, क्षेत्ररक्षण असू द्यात, तिन्ही आघाड्यांवरती सरशीच या संघाची पाहायला मिळते आहे. कारण या संघाकडे मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. जय विश्वकर्मा सारखा खेळाडू पाहायला मिळतो. आसिफ शेख सारखा खेळाडू आहे. जिथे विश्वनाथ जाधव या संघाकडे आहे. हसीम जिथे मात्र हकीमला आपण पाहतो.
आणि त्यामुळेच या संघाकडे परिपक्वता ठासून भरलेली पाहायला मिळते. अक्षय राजभर ज्या रीतीने या संघामध्ये एंटर झाला, त्यांनी आपल्या नावाची दखल घ्यायला टेनिस क्रिकेट वर्तुळाला भाग पाडली. खुल्या गटातील अनेक स्पर्धा केला, तालुकास्तरीय क्रिकेटच्या स्पर्धा तो खेळताना पाहायला मिळाला, आयकॉनच्या स्पर्धा देखील तो खेळताना पाहायला मिळाला. वसई प्रीमियर लीग, पालघर प्रीमियर लीग, आपल्या नावाची दखल त्यांना घ्यायला भाग पाडली. खोलवा टप्प्याची गोलंदाजी त्याने मागील षटकामध्ये केलेली आहे. धाबा खर्च केला, त्या 7-2 बॅटर आउट झाल्यात. जय विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवरती येतोय, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. तदनंतर एक शिक्षक, या बेसा बॉल उंच गेलाय, जास्तीचा लांब नाही, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा कलवा, चेंडूच्या खाली त्याने झेल टिपलाय. आकाश होता त्या ठिकाणी, त्याने झेल टिपला आणि बॅटर आउट. नक्कीच त्याच प्रकारची हेअरस्टाईल आणि त्यामुळे मात्र यावेळेला कन्फ्युजन डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतं. 7-3 भरपूर उंचीवर बॉल गेला होता. काय ग्राउंड फिल्डिंग राहिले, कमी धावसंख्येत सुद्धा आम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाही आहेत. आणि जय विश्वकर्मा अनुभवाचा खजिना, अनुभवाची शिदोरी आणि हा झेल पहा, बराच वेळ उंचीवर राहिला. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, कारण सर्वात बिझी कोण असेल या मैदानात तर तो आहे कॅमेरामॅन, कारण त्यांना रिलेव्हरच नाही आहे. जयजी एकदा का मात्र सकाळच्या सत्रात त्यांनी कॅमेरा घेतला, स्टँडवर चढले की त्यानंतर मात्र त्यांना रिलेव्हर जरा सुद्धा मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक बॉल, जेवढे बॉल सकाळच्या 17पासून तर संध्याकाळच्या 17पर्यंत इथे डिलिव्हर्ड होतील, कोणत्या कोणत्या ठिकाणी विभागात बॉल जातील, क्षेत्रामध्ये बॉल जातील मैदानात, त्या ठिकाणी मात्र त्यांना ते दाखवावे लागतात, त्यांना ते कव्हर करावे लागतात. परंतु कॅमेरामॅन आमचे कधीच कारणं सांगत बसत नाहीत, त्यामुळेच ते यशस्वी झालेले आहेत. कारण न सांगणारी माणसं ही यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं ही कारणं सांगत बसत नाहीत. त्यामुळे आमच्या या 2 कॅमेरामॅनला मानाचा सलाम असेल. संघाची धावसंख्या 7 झाले, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 रनची आवश्यकता. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. काय आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले. गोविंद आल्या स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती, थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. ग्रेट डिलिव्हरी, गुड बॉलिंग. गजेंद्रने पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बाची लिडिंग एज, खेळाडू केवळ हजेरी लावण्याचं काम करतात, एका मागोमाग एक आल्या सरशी बाहेर निघतात. गजेंद्र आला तसाच गेलाय, 0 घेऊन आला, 0 घेऊन गेलाय. KYC करू दिली नाही अजय विश्वकर्माने त्याला, तो देखील बाद झाला. धक्का आणखीन एक पहा, इथून मात्र विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, बॉलने लिडिंग एज घेतली, शॉट फाईन लेगला एक धावता झेल इथून पाहायला मिळतोय आणि धक्का लागला आणखीन एक. एकंदरीत 4 बॅटर आउट. पहा यावेळेला मिनी बॅटिंग कार्ड, संतोष जाधव सध्या नॉट आउट. नॉन स्ट्राईक एंडला फक्त त्यांचा ड्रामा पाहत राहिलाय, कारण हा खेळच असा आहे, थ्रिल, ड्रामा आणि शेवटच्या बॉलपर्यंत उत्सुकता ज्याचं नाव आहे त्या खेळाचं क्रिकेट. सध्या आपण पाहिलं भावेश 0वर बाद झाला, गजेंद्र 4वर बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथे विकेटवर विकेट मिळत असताना काय गोलंदाजी केले जय विश्वकर्माने. WOW अर्थातच वाव, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. तुम्हाला सामना अजूनपर्यंत आठवतो, जवळजवळ 2018-19 वर्ष होतं आणि ज्या पद्धतीने ओपन क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये संदीप दादा परदेशी यांनी पहिलीच मॅच रबर बॉल सनसाईच्या माध्यमातून ठेवण्यात आली होती. आर्यनचं मैदान होतं आणि त्या आर्यनच्या मैदानात पालघर टीमसमोर 6 बॉल 6 धावा असताना त्या भर पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये जय विश्वकर्माने जी गोलंदाजी केली होती ती अफलातून पाहायला मिळाली होती. आणि तोच पुन्हा एकदा उत्साह, तोच जल्लोष, तीच दहशत, तोच दरारा पुन्हा एकदा ठेवताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. इथे मात्र फलंदाज आपण पाहतायत मिस्टर गोरक्ष या वेळेला परिपूर्ण थांबले गेले. बॉलला असं वाटलं की जाऊन देऊ द्या, परंतु शेनवॉनची आठवण करून देणारा बॉल पाहायला मिळतोय जय विश्वकर्माचा. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. रक्षारामला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, का बॉल पाहायला मिळाला. आडव्या बॅटने रक्षाराम मागील बॉलवरती बीट झालाय, या बॉलवरती सुपर हिट होता परंतु फटका फसला, झेल टिपण्यात आला. आणखीन एक निर्धाव षटक येतंय की काय. बॅटर आउट झाले या षटकामध्ये. 3 आल्या पावली निघालाय रक्षाराम, तो देखील आउट. कदाचित यावेळेला जयजी सिंगल डबलला विसरलेत.
प्रत्येक जो तो येतो षटकार चौकारांची परिभाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. षटकार चौकाराने तुमच्या रील्स बनतील, परंतु सिंगल डबलने तुम्ही संघाची मात्र यावेळेला आन बान शान मान सन्मान बनतील हे मात्र यावेळेला विसरलेत आणि त्यामुळे सिंगल डबलला विसरल्यामुळे ही मात्र अवस्था 7-5. प्रमोदजी मला वाटतं सिंगल डबलला विसरले ते तर आहेच, परंतु नॉन स्ट्रायकर एंडवरती पिन्या उभा आहे हे सर्वाधिक मोठी गोष्ट विसरलेत. भावेशने एक्झॅक्टली तेच केलं, इनसाइड आउट खेळायला गेला. नॉन स्ट्रायकर एंडवरती राईट हँडर बॅटर आहे आणि थ्रू दी कव्हर तुम्ही किती लांब वरचा फटका मारू शकता हे विसरले होते. नॉन स्ट्रायकर एंडवरती असा बॅटर आहे ज्याने मागील मॅचमध्ये 46 बनवल्यात. येणारा बॅटर केवळ षटकार मारण्याच्या मोहाचा बळी पडला आहे आणि त्याच कारणासह इथून एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. हा शेवटचा बॉल येणं बाकी आहे, मेडन ओव्हर येईल का त्याची चर्चा होऊ लागली आहे. 7-5 अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. पार्थ या खेळाडूकडे सुद्धा ॲबिलिटी आहे, सगळ्यांकडे ॲबिलिटी होती, परंतु ती काही सिद्ध करता आली नाही. 7-5 5 बॉलचा खेळ सध्या तरी आपण पाहतायत. पार्थ नवीन बॅटर संतोष जाधव पिण्याने काहीतरी कानमंत्र दिला असावा, परंतु आता अंडर प्रेशर बॅटिंग करेल का? वेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न संतोष जाधव यांनी सांगितलं. शेवटचा बॉल तरी निदान थांबा आणि ते 2 षटकांचा खेळ निर्धाव जबरदस्त गोलंदाजी करत असताना विकेट मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या जय विश्वकर्मासाठी आल्या पाहिजेत. टायगर अभि जिंदा आहे. काय अप्रतिम मात्र यावेळेला आपण पाहतायत JTC लाईव्हच्या माध्यमातून ही पूर्ण ओव्हर घर बसल्या जे श्रोते पाहत असतील ते सुद्धा सांगत असतील वाह काय लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. पहिल्याच बॉलवर मात्र यावेळेला विकेट, सुंदर झेल टिपला गेला आकाशच्या द्वारे. त्यानंतर आपण पाहिला तर जय विश्वकर्मा यावेळेला अप्रतिम डॉट बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतरचा हा बॉल गोविंद मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करताना टॉपेज आणि चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहिला तर पुन्हा एकदा हा चांगला डॉट बॉल पाहायला मिळाला. काय लेग ब्रेक होता. त्यानंतर आपण पाहिला तर पुलचा फटका खेळण्यासाठी गेले परंतु अनसक्सेसफुल राहिले. विकेट डाऊन आणि त्यानंतर साहिलने चांगला झेल टिपला होता आणि त्यानंतर आपण पाहिला तर हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी वाह काय जय विश्वकर्मा. 30 दहशत तोच दरारा. काय क्रिकेट खेळलंय ह्या वेळेला जय विश्वकर्मा सध्या ऑन स्क्रीन पहा. 1 षटक 1 मेडन 6 डॉट 3 विकेट. व्हॉट अ बॉलिंग. 0-0 इकॉनॉमिकल गोलंदाजी. आज सध्या आपण पाहिलं तर डिसेबल क्रिकेट जे पुढे चाललंय. रवींद्र नारायण पाटील जे कोपरी गावातील अनमोल रत्न सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्यामदादा पाटील यांच्याशी बातचीत करत असताना आज उन्नती पाटील सुद्धा आपण पाहत आहेत. त्यानंतर विशाल पाटील यांचे सुपुत्र सार्थ हे सुद्धा मात्र त्यांच्याच कॅम्पमध्ये आपल्याला पाहायला मिळतात चांगली प्रॅक्टिस करत असताना. आणि सध्या आपण पाहिलं तर 8 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 धावा 7 लॉस ऑफ 5 विकेट. विश्वनाथ जाधवने जर विकेट हॅट्रिक साध्य केली परंतु या वेळेला संतोष जाधव या खेळाडूला स्ट्राईक एंडला का आणलं नाही आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जबरदस्त प्रहार केला. विश्वनाथ जाधवच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं परंतु संतोष जाधव या वेळेला म्हणतोय मला रडायचं नाहीये तर लढायचं आहे. व्हॉट अ शॉट. ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळाला. 6 धावा. जो डर गया ना वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. हिमतीने हारा हिंमत कदापि हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो गणाचे गाव सोसण्याची हिंमत ठेवतो. हिंमत दाखवली या खेळाडूने आणि ज्याला हिंमत ज्याच्याकडे हिंमत ना त्यालाच किंमत. इथे बॅटिंग करावी लागणार आहे. संतोष जाधवला 12 बॉल 28ची 11 बॉल आणि 10 बॉल आणि विजयासाठी 28ची गरज. हाई बॉल हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगाने परंतु धावा निश्चित मिळणार आहे. दुहेरीचा प्रयत्न अजूनही 26व्यात 9 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 9 चेंडू आणि 26 धावा. मॅच आता रंगात आली आहे. एकनाथ माळी असते तर आवर्जून म्हणाले असते आता रंगात आली ही मॅच. 9 बॉल 26ची गरज. 9 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. या वेळेला थोडेसे थकलेले दिसत आहेत परंतु मॅच काही सोडणार नाहीये. नेव्हर गिव्ह अप. आय एम दी बेस्ट. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. मी हे आव्हान पेलू शकतो. आता 9 बॉल आणि 26 रन. म्हणतात ना पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्हाला डू ऑर डाय
करावंच लागेल. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र आपण पाहू शकतायत फलंदाज. तत्पूर्वी आपण पाहिलं तर डीप मध्ये बॉल होता आणि संतोष जाधव क्रीज सोडण्याच्या प्रयत्नात आहे का? यस, डेफिनेटली. थोडासा निराश, हताश, हतबल होत असताना बॅक टू द डगआउट, गॉन. संतोष सध्या आपण पाहिलं तर 180च्या स्ट्राईक रेटने खेळत होता. 5 बॉलमध्ये 9 रन त्याने बनवल्या, एक षटकार आला, परंतु अंडर प्रेशर या वेळेला ते झेलता आलं नाहीये आणि त्यामुळे आता डगआउटच्या दिशेने जात असताना 7वा धक्का सध्या संजयजी म्हात्रे यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल पहा, डिलिव्हर्ड केला होता, कमरेच्या थोडासा खाली होता बॉल, डीपमध्ये बॉल आला, गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं आणि अतिशय पूर्णपणे मात्र आपण पाहिलं तर परिपूर्ण झुकले गेले होते आणि त्यामुळे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट केला गेला. हा 6वा धक्का 15 या धावसंख्येवर 41 धावांचा पाठलाग करताना जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर कणेरवरून संदेशजी दळवी साहेब यांच्याकडून 3000 रुपये 3 विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी विश्वनाथ जाधवला. पुढचा बॉल यावेळेला फुलर यांचा पाहायला मिळाला. एक सिंगल येते, एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळाली. मॉन्टी घोडेकर यांचा एक योग्य निर्णय पाहायला मिळाला होता. बेंड झाला होता, बॅटर फटका एक्झिक्यूट करताना फ्रंट फुटला होता आणि काही काळ संतोष जाधव उभा राहिला होता. खरं तर त्याला वाटलं होतं की वेस्ट साईड जास्तीची आहे, परंतु फटक्याचं एक्झिक्युशन इथून चुकलं. 15ला 6 आहेत, 7 बॉल आणि सभीची गरज. इथे पंचांगणे लाऊड अपील, पिचिंग आउटसाइड ऑफ, सिंगल निश्चित येत असताना येणारे 6 बॉल. आता मात्र विजयासाठी 25ची आवश्यकता राहिली आहे. 16ला 6 आहेत, येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 25ची आवश्यकता. मॅच फारशी दूर गेली आहे. चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहा. मला वाटतं टीम 94च मॅच होणार आहे. कॅप्टन येतोय एका बाजूला कामन टीमचा, आता टीम 94 पुढे कामन, 2 टीम 94 भिडणार आहेत आणि एकच जर संघ मालक आहेत तर मला वाटतं तुषारजी गावड्याचा मॅच करायचीत कशाला मग. चला पुढचा सामना हा एका बाजूला कामन आणि धानीव पाहायला मिळेल, परंतु अतिशोक्ती आहे की काय? 6 बॉल बाकी आहेत, क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. सामना अजून बाकी आहे असंही म्हणता येईल. नीरज आला गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल 25 धावा. 6 बॉल आणि 25 रन पाहिलेत. यंदाच्या हंगामामध्ये चांदीप या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषक पाहायला मिळाला आणि त्या चषकामध्ये ओमकार पाटील यांची ती स्पर्धा आणि काय 6 बॉलमध्ये 25 रन. अष्टविनायक कोळीवाडा जो नायगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो, अष्टविनायक नायगाव टीमला 6 बॉल 24ची आवश्यकता होती आणि आयव्हन सारखा गोलंदाजाला 4 षटकार ठोकून मात्र विजय प्राप्त करून दिला होता. तो धर्मेश हा फलंदाज अगदी नेत्रदीपक कामगिरी केली होती. म्हणजेच क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काहीही आपण वर्तवू शकणार नाहीये. यावेळेला पहिलाच बॉल आपण पाहिला, आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा व्हाईट बॉलचा इशारा येताना आता 6 बॉल आणि 24 रनची आवश्यकता आहे. टीम 94 धानीव एका साईडला 2020 गोकीव रेस संघ आपल्याला पाहायला मिळतो. राजेजी पाटील यांचा संघ तर एका साईडला आपण पाहताय. हजरतबाई शेख आणि संजयबाई म्हात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 94 ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला या वेळेला जरूर घेऊन काढलंय. 1 धाव तर येईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता आहे. यावेळेला स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत परंतु एकच धाव मिळेल. आता हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत, परंतु नीरज कुमार या गोलंदाजाला पुढे आणले. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ॲज अ फिल्डर म्हणून आला, त्यानंतर ॲज अ बॅटर म्हणून आपण पाहिला, ॲज अ कॅप्टन म्हणून, आता ॲज अ बॉलर म्हणून युटिलिटी खेळाडू ऑन साईडला खेळलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय, परंतु एका धावेने काहीच इफेक्ट पडणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. इथे हळूहळू आता विजयाच्या पाऊलखुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत त्या टीम 94 धानीव टीमच्या माध्यमातून. ऑन साईडला वाह, व्हॉट अ शॉट, चांगला फटका होता, परंतु तिथे फिल्डर यावेळेला पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर साहिल 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22ला 6. हिरमोड गेला प्रेक्षक वर्गाचा. खरं तर मॅच चांगली होईल असं वाटलं होतं. 40 धावा चेसेबल आहेत या मैदानावरती.
याचाही आपण विचार केला होता. आता औपचारिकता बाकी आहे. 1 बॉल आणि 19ची गरज. चांगली गोलंदाजी झाली आहे. फलंदाजी ज्या रीतीची झाली, क्षेत्ररक्षण दर्जेदार झालेलं पाहायला मिळालं आणि धावा रोखल्या गेल्यात. जयजी, या मॅचचा टर्निंग पॉइंट तुमच्यामध्ये कोणता असेल? भावेशचा इनसाइड आउट, जो काही षटकार मारण्याची त्याच्याकडे एक क्षमता आहे, त्याचवरती त्याने प्रयत्न केला. जिथे तो आउट झाला तिथून एका मागोमाग घसरगुंडीत झाली आहे. षटकार आला शेवटच्या बॉलवरती. मॅच इथे जिंकली आहे ती तब्बल 12 धावेने. हा सामना जिंकत असताना टीम 94 धानीव हा संघ इथे विजेता राहिला. अगदी काही अंशी का होईना, जे मात्र सातत्याने प्रतिकार करण्याची क्षमता कमी राहिली या संघाची. चला टॉस साठी या टीम 94 कॅप्टन या ठिकाणी आला कामंजा. आता टीम 94 धानीव कॅप्टन येऊ द्या. टॉस करण्यात येईल. चला विश्वनाथ, प्रथमतः टॉस साठी या. टॉस केला जाणार आहे. टॉस साठी या विशू. टॉस साठी या कॅप्टन येऊ द्यात. टॉस करण्यात येईल. चला आपण टॉस करणार आहोत.